140 मायनस, अच्छा ठीक, लक्ष द्या, चला बस बस लक्ष द्या. अ पार्टिकल इज मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन फ्रॉम ए टू बी विथ पोझिशन वेक्टर्स. पोझिशन वेक्टर्स दिलेत याचा अर्थ काय, त्या पार्टिकलची पोझिशन दिलेली. ठीक आहे, मग पोझिशन कुठून कुठं मूव्ह झालाय, तो ए पासून बी ला मूव्ह झालाय. ठीक आहे, त्याचे पोझिशन वेक्टर्स दिलेत, किती येते 2i कॅप प्लस 7j कॅप मायनस 3k कॅप. त्याची फर्स्ट जी ए पोझिशन आहे, ती ए पोझिशन किती दिली त्याची 2i कॅप परत प्लस 7j कॅप मायनस 3k कॅप. आणि बी पोझिशन काय दिली त्याची 5i कॅप मायनस 3j कॅप मायनस 6k कॅप. अशा दोन पोझिशन वेक्टर्स दिलेले आहेत त्याचे, बरोबर. असे काय दिलेत, दोन पोझिशन वेक्टर्स दिलेले आहेत. ठीक आहे, पोझिशन वेक्टर्स दिले त्याचा अर्थ काय, त्या पार्टिकलचा जी मूव्हमेंट आहे, त्या पार्टिकलची मूव्हमेंट फ्रॉम ए टू बी, तर ह्याची पोझिशन आपल्याला दिलेली आहे. ते किती दिलीत, सपोज ही आहे. ठीक आहे, 2i कॅप प्लस 7j कॅप मायनस 3k कॅप. आणि बी पर्यंत तो मूव्ह केला, त्यावेळी त्यांनी काय डिस्प्लेसमेंट केली 5i कॅप 3j कॅप मायनस 6k कॅप इतकी त्यांनी काय केली, तिथून त्या पोझिशनपर्यंत पोहोचला. ठीक आहे, म्हणजे जर एक्स ॲक्सिसला घेतला तर एक्स ॲक्सिसला तो 2 पासून कुठे गेलाय 5 ला, वाय ॲक्सिसला 7 पासून कुठे गेलाय -3 ला, आणि -3 पासून गेलाय कुठे -6 ला. असा पार्टिकल मूव्ह झालेला आहे. ठीक आहे, हे समजलंय का, असा पार्टिकल मूव्ह झालाय. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्याचा वर्क डन फाइंड करायचं आहे. वर्क डन फाइंड करण्यासाठी आपल्याला काय लागतं, डिस्प्लेसमेंट लागतं. ठीक आहे, पोझिशन्स त्याच्या माहिती आहेत आपल्याला. ठीक आहे, जर मी म्हटलं पार्टिकल 2 पासून 6 ला मूव्ह झालाय, तर डिस्प्लेसमेंट किती आहे त्याची, किती येते 4 ना. ठीक आहे, 2 पासून 6 ला मूव्ह झालाय. तसंच मग प्रत्येक ॲक्सिसवर जसा मूव्ह झालाय, तर काय करणार, या पोझिशन वेक्टरमधून हा पोझिशन वेक्टर मायनस करणार. मायनस करून काय मिळेल तुम्हाला, मग त्याची डिस्प्लेसमेंट मिळेल. ठीक आहे, समजलंय का. मग काय करणार, बी मायनस ए किती येईल ते बरं, इथेच करायचं का, नाही तर करा. 5i कॅप मायनस 3j कॅप मायनस 6k कॅप आणि मायनस काय 2i कॅप प्लस 7j कॅप मायनस 3k कॅप. ठीक आहे, सगळ्यांचे सायन्स बदलतील. ठीक आहे, बेसिक सायन्स बदलल्या. ठीक आहे, आता वरच्या सायन्स विसरायच्या. 5 - 2 किती होतं 3i कॅप. ठीक आहे, मायनस मायनस प्लस म्हटल्यानंतर 3 + 7 किती झालं -10j कॅप. ठीक आहे, इथे काय आलं मायनस आणि प्लस, म्हणजे काय मायनस व्हायला पाहिजे, म्हणजे 6 - 3 किती आला 3 मायनस 3k कॅप. हा झाला काय तुमचा डिस्प्लेसमेंट वेक्टर. हा काय आहे डिस्प्लेसमेंट वेक्टर. डिस्प्लेसमेंट किती झाली या टू या पॉईंट. हे समजलं डिस्प्लेसमेंट वेक्टर कसा आला. आता काय फाइंड करायचं आहे तुम्हाला, वर्क डन फाइंड करायचं आहे. ठीक आहे, वर्क डनचा फॉर्म्युला काय रे आपला, वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एफ डॉट एस डॉट प्रोडक्ट घ्यायचा कोणाचा, फोर्स वेक्टरचा आणि डिस्प्लेसमेंट वेक्टरचा. ठीक आहे, काय आहे तो एफ डॉट डी एस, म्हणजेच काय एफ जो आहे तो काय 20i कॅप पुढे मायनस 30j कॅप आणि प्लस 15k कॅप. डॉट प्रोडक्ट कोणासोबत घ्यायचा आहे डिस्प्लेसमेंट वेक्टर सोबत, तो काय आला 3i कॅप मायनस 10j कॅप मायनस 3k कॅप. आय कॅपचं मल्टिप्लिकेशन आय कॅप सोबत 20 × 3 किती आला 60. किती आला 60 मायनस 30 × -10 मायनस मायनस काय होतो प्लस होतो, म्हटल्यानंतर काय होणार 30 × 10 300. ठीक आहे, मायनस प्लस 15 आणि -3 काय होतं ते मायनस होणार आहे. ठीक आहे, आणि 15 3 चा किती 45. किती येतं हे केलं ना, किती येतं हे 315. किती 315 ना, 315 जूल. समजलंय, नक्की समजलंय. ठीक आहे, नंतर लिहा आता पुढे. पुढचा क्वेश्चन समजून घ्या आणि नंतर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा परत. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पहा. पुढचा क्वेश्चन काय होता, अ बॉडी इज मूव्ड बाय 3 इक्वल फोर्सेस. 3 इक्वल फोर्सेस आहेत. तो इक्वल फोर्स कितीचा आहे 10 न्यूटनचा. कितीचा आहे 10 न्यूटनचा इक्वल फोर्स आहे. त्या बॉडीवर ऍक्ट होतोय, बट वेगवेगळ्या अँगल्सला ऍक्ट होतोय. ठीक आहे, ही बॉडी आहे 120, हा काय आहे F3. ठीक आहे, इकडे काय आहे 60, हा काय आहे F2 आणि F1 हा इकडे लागतो. ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंट कितीची केली आहे डिस्प्लेसमेंट 6 मीटरची डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे, F1 F2 F3 तिघांची व्हॅल्यू काय F1 F2 F3 तिघांची व्हॅल्यू काय 10 न्यूटन. काय तिघांच्या व्हॅल्यू 10 न्यूटन. आता
वर्क डन प्रत्येक फोर्समुळे वेगवेगळा असेल. ठीक आहे, वर्क डन बाय एव्हरी फोर्स. ठीक आहे, वर्क डन बाय F1 काढायचं आहे, W1 काय येईल ते F1.S. ठीक आहे, F1 ची व्हॅल्यू किती आहे 10. ठीक आहे, F1.S डॉट प्रोडक्ट आहे म्हणल्यानंतर काय येणार F1S cos थीटा. ठीक आहे, इथे डिस्प्लेसमेंट पण या डिरेक्शनला आहे, फोर्स पण या डिरेक्शनला आहे, म्हणजे अँगल काय दोघांमधला 0 आहे. ठीक आहे, अँगल काय आहे 0, म्हणून cos 0 ची व्हॅल्यू काय येते 1. म्हणजे इथे राहील काय फक्त, इथे राहील काय फक्त F1S. F1 ची व्हॅल्यू काय 10, डिस्प्लेसमेंट किती आहे 6, म्हणजे काय किती आलं ते 60. आता वर्क डन ड्यू टू सेकंड फोर्स F2 इंटू S, F2.S म्हणजे काय F2S cos किती आहे F2 आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल, डिस्प्लेसमेंटची डिरेक्शन ही आहे, कितीचा आहे तो 60चा. cos 60 ची व्हॅल्यू काय असते F2 इंटू S इंटू हाफ, म्हणजे किती आलं ते F2 ची व्हॅल्यू 10, डिस्प्लेसमेंट 6 आणि इंटू किती हाफ. ठीक आहे, म्हणजे किती आलं ते 30 जूल. किती आलं ते 30 जूल. ठीक आहे, W3 वर्क डन ड्यू टू थर्ड फोर्स. ठीक आहे, cos 120 ची व्हॅल्यू माहिती आहे का मायनस, हा थँक गॉड माहिती आहे. ठीक आहे, F3.S म्हणजेच काय F3S cos 120. ठीक आहे, किती येईल ते मायनस F3S इंटू हाफ, मायनस साईन बाहेर घेऊन टाकले. ठीक आहे, म्हणजे किती आलं मायनस 10 इंटू 6 इंटू हाफ, म्हणजे किती आलं मायनस 30 जूल. ठीक आहे, मायनस 30 प्लस 30 गेलं किती राहिलं 60. ठीक आहे, टोटल वर्क डन काय येईल W1 प्लस W2 प्लस W3, याची व्हॅल्यू काय 60 प्लस 30 मायनस 30, म्हणजे किती आलं ते 60 जूल. काय आलं आन्सर 60 जूल. समजलंय का? ठीक, पुढचा क्वेश्चन काय, पुढचा क्वेश्चन इफ F इज इक्वल टू 10 प्लस 0.5x, F काय आहे 10 प्लस 0.5x, then find work done from x is equal to 0 to x is equal to 0 to x is equal to 2. ठीक आहे, F ची व्हॅल्यू दिलीत, किती दिलीत ती 10 प्लस 0.5x, आणि तुम्हाला वर्क डन फाइंड करायचं आहे कुठून कुठपर्यंत x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 2 पर्यंत. ठीक आहे, वर्क डनचा फॉर्म्युला काय इंटिग्रेशन फ्रॉम कुठून कुठे इंटिग्रेट करणार फ्रॉम 0 टू 2 F इंटू dx. ठीक आहे, F ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडं, F ची व्हॅल्यू काय आहे 10 प्लस 0.5x इंटू dx. इंटिग्रेट करतो. ठीक आहे, इंटिग्रेशन कसं घेतात, इंटिग्रेशन x ची पॉवर 1 ने वाढते आणि त्याच पॉवरने आपण काय करतो डिवाइड करतो. इथे x नाही आहे. ठीक आहे, काहीच नाही म्हणजे x रेस टू काय इथं 0, त्याची पॉवर 1 ने वाढवायची म्हणजे काय झाला 1, बरोबर. x रेस टू 0 ना, काहीच नाही म्हणजे. ठीक आहे, म्हणजे काय इंटिग्रेशन घेतलं तर 10 x रेस टू 1 अपॉन 1 येणार आहे ते. ठीक आहे, 1 लिहिला नाही तरी चालणार मग, म्हणजे 10x आला ते. ठीक आहे, प्लस 0.5x स्क्वेअर अपॉन 2. करेक्ट आहे, करेक्ट आहे नक्की, काय डाऊट याच्यात. 0.5x स्क्वेअर अपॉन 2. x स्क्वेअर का आलं कारण x ची पॉवर 1 ने वाढली आणि त्याच पॉवरने काय केलं डिवाइड केलं आणि हे टाकलं काय 0 टू 2. करेक्ट आहे. याला मी काय लिहू शकते 0.5 ला हाफ लिहू शकते का नको लिहायला, हाफ लिहू शकते आणि हाफ लिहून तो खाली आला की 4 होणार इथं. करेक्ट, काय होणार इथं 4. ठीक आहे, व्हॅल्यूज पुट करा. x ची व्हॅल्यू पहिली काय पुट करायची 2 पुट करायची, म्हणजे काय आलं 10 इंटू 2. ठीक आहे, प्लस काय आलं ते 2 रेस टू 2 अपॉन 4. ठीक आहे, आणि 0चं काय ते लोअर लिमिट पुट केली तरी मायनस होऊन ते 0च येणार आहे. ठीक आहे, तिकडे काय व्हॅल्यूज नाहीच. ठीक आहे, काय येईल ते 20 प्लस 1 म्हणजे किती आलं 21. हेच एक आन्सर किती 21 जूल. समजलंय कसं आलं. ठीक आहे, पुढचा घ्या. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पहा काय मुलांना समजतंय का. if body is displaced from 0 0 to 1 1 and if F is equal to